गोदा पट्ट्यातले 123 गाव सगळेचे सगळे येणार आहेत. कारण जे पोरग चाललंय, जे माणूस चाललाय ते तुमच्या घरातला आहे असं समजा. कोणाचं तरी पोरग या मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईला चाललंय आणि तुम्ही त्याचे मायबाप व्हा आणि मायबाप म्हणून त्याला वाटा लावायला ते पोरग आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही. कारण तुमची ताकद त्याला दिसणार. तुमचा एक दिवस व्हायला जाईल. तुम्हाला चालायला सुद्धा अंतरवली ते गेवराई त्रास सुद्धा होईल. तुम्हाला जेवण नाही मिळालं तर तुमचा उपवासही घडू शकतो आणि तुम्हाला जेवायचं असलं तर तुम्ही पाठा स्वयंपाक करून सुद्धा तुमच्यासोबत घेऊ शकता. परंतु 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता जोगरा देवीचे पूर्ण गाव अंतरवलीत पाहिजे. सगळ्या माता मावल्यासह सगळे माणसं तुम्हाला ज्या वाहनाने यायचं त्याने या. कारण तुम्ही ज्यावेळेस अंतरवली ते गेवराई वाटा लावायसाठी येणार आहे ते जर सरकारनं बघितलं तर सरकार पूर्ण टेन्शनमध्ये येणार आहे. जर वाटा लावायला इतका मराठा समाज उसळला आहे तर हे मुंबईत आल्यावर काय करते. तुम्ही गेवराईतून वापस या. आम्ही समोर चालत जाऊ. फक्त गोदा पट्ट्यातल्या 123 गावाला बोलवलं आपण वाटा लावण्यासाठी. एक सुद्धा घरी थांबवू नका त्या दिवशी. कारण ते लेकरं कुणाचे तरी तुमचेच आहेत. लढायला चालले आरक्षणाची लढाई जिंकायला. त्यांच्या डोक्यावर हात फिरायला तरी कोणीतरी पाहिजे. कारण ते खूप जवळपास लांबचा प्रवास येतो. जवळपास 450-500 किलोमीटरवर आणि येताना आरक्षण घेऊन येणार आहे. तुम्हाला शब्द आहे आपला. आपण ज्या वेळेस शब्द दिला त्यावेळेस आपण पाळलेला आहे. कारण आपण मरायला भेट नाही. त्यामुळे आपण ज्या वेळेस शब्द देतो त्यावेळेस पाळतो. तुम्हाला आपला शब्द आहे. मुंबईला गेल्याच्या नंतर आरक्षण घेऊनच आम्ही सगळे वापस येणार आहे. तोपर्यंत येत नाही आला. आरक्षण तर तसं 80% आपण आणले पण सरसकटसाठी थोडा विषय गुंतलेला आहे. कारण आपण ताकदीनं आपल्या स्वतःच्या पोरासाठी लढायचंय. तुमच्याकडं जास्त आमचं काही मागणं नाही. मात्र एवढं नक्की आहे की या पोरं जे मुंबईला गेले त्यांच्या पाठीशी उभा राहा. कारण ते महाराष्ट्रभरातून करोडोच्या संख्येनं जाणार आहे. त्यांचं जर काही की तुमच्या कानावरती आलं तर त्यांच्या पाठीशी उभा राहा. किंवा तुमच्या गावात तरी तुम्ही जागतिक जागेवर उभारून त्यांना पाठिंबा द्या. म्हणजे त्या पोरांना तिकडे बळ मिळणार. मराठ्याचे पोरं इतके बेकार आहेत ना. ते मसाडीवरचा फोटो टाकेला कोणी का मसाडी घेऊन मुंबईत चालल्या. आता सरकारने असं बेजार केलंय मला. ते सरकार म्हणतो होय मुशावर येणारे कधी मला नाही माहिती कोणी फोटो टाकला कोण नाही काय. पोरं इतके नमुने पाहिजे त्या मसाड्यावर उलट बसले. एकाने इकडे टांगडे केला एकाने इकडे केला. ते मला फोन करते ते म्हणजे होय इतके माणसं मशीवर बसत असते. मला माहित नाही तू येऊन बघ. आपले पोरं लय विचित्र तराला लागले. मी त्यांना लय वेळेस सांगितलं होता तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका. तुम्ही वेळेत मराठ्यांना आरक्षण द्या. हे जर तराला लागले ना यांचा भरोसाच नाही. हे काय करते ते इमानाकडेच जायचं म्हणते. जातात काय इमानाचं काय फॅनावर बसतो का काय तिथे. सरकारने मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घेणं खूप गरजेचं आहे. कारण मराठ्यांचं हक्काचं आरक्षण शासकीय नोंदी सापडून कायद्याच्या चौकटीत मिळणारं आरक्षण आणि कायद्याच्या चौकटीतले सगळे निकष जर कोणी पूर्ण केले असेल तर फक्त मराठा समाजाने निकष पूर्ण केलेले. बाकी कोणीच नाही केले. तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. म्हणून यावेळेस मराठा मुंबईला जायचं ठरवले. आपणही पहिल्यापासून 123 गाव गोदा पट्ट्यातले तुमचाही या आंदोलनात सहभाग आहे. तुम्ही या आंदोलनाचे साक्षीदार आहे. तुम्हीही मागं राहू नका. घरी राहून काय न होणार. तुम्ही घरी राहिले तर तुमच्याच पोरांचं वाटोळं होणार आहे. आणि आता जर मराठी एक नाही झाले तर आपल्या लेकराचा वाटोळा करायला आपणच जबाबदार आहे. दुसरं कोणी नाही. कोणीच आता घरी थांबू नका. सगळेचे सगळे घराच्या बाहेर पडा आणि सगळे मुंबईकडे जा. आजपासून तयाऱ्या सुरू करा. मुंबईला जायच्या. तुम्हाला ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या घ्या. मुंबईला काय काय घ्यायचं त्याची लिस्ट मिळेल तुम्हाला. नाही कोण म्हणलं भेटली वस्तू घेतल्या का नाही. चालू केले का तशी
कोणतरी म्हणलं डिझेल बंद केलं सरकारने, गॅस द्यायचं नाही, तिकडे गेलो पोरांनी सरपणाचे फोटो टाकले डोक्यावर घेतलेले. सरकारच्या पुढचे 4 पाऊल आहेत मराठी, त्याने काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. सगळे तयारी करा एवढं सांगायला आलोय. आरक्षण मिळते, काळजी करू नका. आरक्षण घेतल्याशिवाय, कारण मी या समाजाला मायबाप मानलेले, म्हणजे आपलं माय लेकराचं नातं झालंय. तुम्हाला शब्द दिला, मेलो तरी हरकत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी आता येणार नाही. थांबतो. जय जिजाऊ, जय शिव.